उमटे धरणाच्या प्रश्नावर आपण स्वतः ग्राउंड फील्डवर आलेला आहात आणि स्वतः पाहणी केलेली आहे. काय सांगाल, लोकप्रतिनिधी म्हणून जनतेने आपल्यावर विश्वास ठेवलाय, पाण्याचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झालाय, काय सांगाल? खरं सांगू, मी हा कुठलाही विचार केला नव्हता आणि संबंधित सरोदे साहेब आम्हाला हे काहीच मुलाखत हे काय सगळं होईल असं माहीत नव्हतंच आणि तो शो मला करायचा पण नाही, कारण लोकांचा प्रश्न हा कित्येक वर्ष ऐकू नये. परंतु ह्या वर्षी योगायोग आहे की मला जिल्हा परिषदमध्ये लोकांनी निवडून दिलेला आहे. तर मी पहिला प्रश्न माझ्या सभागृहामध्ये मांडला तो हा पाण्याचा उमटे धरणाचा प्रश्न मांडला आणि त्याचा पाठपुरावा आजपर्यंत सतत आहे. मी आज संबंधित अधिकारी सरोदे साहेब यांना इथे पाहणी करायला घेऊन आलो की आपल्याला काय करता येईल, कसं करता येईल. तुम्ही प्रत्यक्ष अधिकारी हे महत्त्वाचे असतात की ते संबंधित त्यांचे इंजिनियर्स कोण आणखी असतील त्यांना सांगू शकतील की हे काम अशा पद्धतीने व्हायला पाहिजे आणि तो निधी कसा घ्यायचा ते सुद्धा त्यांचा मी सल्ला घेणार आहे. आणि तो सल्ला घेऊन आम्ही बाकी सभापती आमचे आहेत त्यांचा सल्ला घेणार आणि अध्यक्ष आहेत त्यांचा सल्ला घेणार, आमचे आमदार साहेब आहेत त्यांचा सल्ला घेणार. परंतु ह्या पाण्याचा प्रश्न शेवटचा असा धसाच लावायचा आहे हाच माझा प्रयत्न असणार. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ह्या उमटे धरणाची संस्था जी आहे राकेश पाटील यांच्या मी 4-5 वर्षापासून पाहतोय की त्यांचाही सुद्धा प्रयत्न एवढा मोठा आहे की सतत ते कुठे ना कुठे कुठलाही राजकारणी येवो त्यांच्याबरोबर नाही जायचं, हा माझा राजकारणी असं त्यांच्या मनात किंचित पण नाही, हे मी बघून आहे. आणि तेही आज दिसलं. मी त्यांना यायच्या वेळेला त्यांना सांगितलं फोन करून की मला तिथे पाहणी करायला यायचं आहे. परंतु त्यांचा अत्यंत चांगला प्रयत्न आहे आणि तुमच्या प्रयत्नानं ह्या वर्षी आपल्याला यश मिळेल. आता पावसाळा 15 दिवसात आला आहे, परंतु याच्या पुढे आपण नक्कीच हे काम करू एवढी मला आशा आहे. खरं तर आमच्या प्रयत्नांना यश येतं आहे असं मला वाटतं आहे. सगळ्यात महत्त्वाचं दुसरी गोष्ट अशी आहे की जिल्हा परिषदेचे सदस्य धरणावर येऊन जनतेचे प्रश्न मांडतायत. जे लोकनेते आहेत ते जनतेचे प्रश्न मांडतायत अधिकाऱ्यांना घेऊन. ही एक नवीन परिवर्तनाची बाब म्हणावी लागेल, कारण अधिकाऱ्यांना लोक फक्त शिव्या देतात, नेत्यांना शिव्या देतात. प्रॅक्टिकली कोण धरणावर येत नाही ही वस्तुस्थिती आहे. गोंधळी साहेबांचा आभारी आहे, सन्माननीय निगडे साहेबांचा आभारी आहे, सरोदे साहेबांचा सुद्धा आभारी आहे. ह्यातून एक प्रश्न होता की विषय असा आहे की यातून एक चर्चा चांगली झाली आणि गोंधळी साहेबांनी सांगितलं की शासनाचा निधी भेटेल त्यावेळी भेटेल, परंतु आपण शासन स्तरावर किंवा आपण सामाजिक संस्थांना मिळून आपण गाळ काढण्याच्या प्रयत्नाला आपण सुरुवात करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा मी आभारी आपल्या सगळ्यांचाच आहे, इथल्या पत्रकारांचा सुद्धा आभारी आहे की त्यांनी उमटे धरणाच्या प्रश्नावर नेहमीच आवाज उठवलेला आहे आणि तो जनतेपर्यंत मांडलेला आहे. गाळ टेंडर निघेल त्यावेळी निघेल, परंतु प्रश्न उमटे धरणाचा प्रश्न पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये ॲग्रेसिव्हमध्ये आलेला आहे. जिल्हा परिषदेच्या दोन्ही सदस्यांनी सन्माननीय गोंधळी साहेब असतील, राहुल साहेब असतील, त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये घेतलेले आहेत आणि हा प्रश्न मला आशा आहे की 100% सुटणार आहे. कारण आमदार साहेबांशी पण बोलणं झालं आहे, आमदार साहेब पण त्या विषयावर गांभीर्याने विषय घेणार आहेत. तर हा जो उमटे धरणाचा जो प्रश्न आहे आणि जिल्हा परिषदेने ह्याच्या अगोदर जे दुर्लक्ष केलं होतं तर ते जिल्हा परिषदेला आता हा प्रश्न प्रामुख्याने घ्यावा लागेल. उमटे धरण हे पिण्याच्या पाण्याचं एकमेव अलिबाग तालुक्याचं ताण भागवणारं धरण आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की आपले काही राजकीय मतभेद असतील ते सोडा आणि आपण सगळ्यांनी उमटे धरणावर या. सामायिकरित्या आपण हा गाळ काढू आणि सामाजिकरित्याच पाणीसुद्धा करू. कारण विषय असा आहे की उमटे धरणाचा प्रश्न हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. बाबासाहेबांनी पाण्याचं आंदोलन, जगातलं पहिलं पाण्याचं आंदोलन ह्या रायगड जिल्ह्यात केलेलं आहे. मी त्याबद्दल सगळ्यांचाच आभार आहे. आपण आलात, आपण धरणावर सुद्धा ह्यापुढं अधिकृतरित्या शासनाला पुन्हा धारेवर धरू. धन्यवाद. आता आम्ही या धरणावर आलेलो आहे आणि पाण्याची अवस्था आणि पाण्याची क्वालिटी बघितली. ही पातळी खालावल्यामुळं आपल्याला दिसतंय पातळी खालवलेली. तर त्या हिशोबानं आपण सर्व ग्रामपंचायतींना पाण्याचा जपून आणि गाळून उकळून पाणी पिण्याचं आपण आवाहन करतो आहे इथं. तसंच जिल्हा परिषद माध्यमातून तसंच आमदार साहेब आणि जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष असतील किंवा सर्व जिल्हा परिषदेतली पदाधिकारी असतील आणि आम्ही अधिकारी समन्वयाने काम करून जेवढ्या लवकर जेवढे प्रयत्न करता येतील सदरचं धरणात गाळ काढायचा आणि किंवा इतरही ज्या योजना ह्या ह्याच्यातनं राबवणार आहेत त्याच्यावर लक्ष ठेवायचा आम्ही सर्वांनी मिळून करणार आहोत. आशा आहे की सदरच्या सर्व योजना लवकरात लवकर पूर्ण करून सर्व गावकऱ्यांना शुद्ध पाणी देण्याचा आमचा प्रयत्न चालू राहील. निधीची तरतूद काय, एकूणच धरणाची बकाल अवस्था झालेली आहे पुढे भविष्यामध्ये? निधीची तरतुदीसाठी आता आम्ही अधिकारी आणि पदाधिकारी बसून आपण त्याची आता आपण आपल्याशी बोलले आप्पा त्यांच्या मताशी मी सहमत आहे. निधीची जुळवाजुळव करून
आता नाही तरी कमीत कमी पुढच्या वर्षी तरी वेळेआधी सदरचे काम पूर्ण करायची दक्षता घेण्याची जिल्हा परिषद मार्फत आपण ग्वाही देतोय. आप्पा यांच्या समक्ष आणि त्यांच्या मतीनं गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया काय आहे आपण बोलून दाखवली इथे. नाही, मी माझ्या दिसून आलं की ह्या ज्या योजनेवरून ज्या लोकांनी अनधिकृत कनेक्शन घेतलेले आहेत त्या अनधिकृत कनेक्शनचा जो विषय आहे, जर असे अनधिकृत कनेक्शन असतील तर त्यांना आपण सांगू की बाबा एक तर ते अधिकृत करून घ्यावेत, निधी भरून मागणी करून, आणि अनधिकृत कनेक्शन स्वतःहून काढून घ्यावेत. नाही घेतले तर मग शासकीय नियमानुसार आपण त्यांच्यावर जिल्हा परिषद कारवाई प्रक्रिया सुरू करणार आहोत. तुम्ही पाहतात GNH.